महत्त्वाची अपडेट म्हणजे राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू असतानाच भुजबळ निघून गेल्याची आता माहिती मिळते। महत्त्वाची अपडेट आहे, राष्ट्रवादीचं अधिवेशन होतं, अनेक नेत्यांनी गळ घातली म्हणून मी अधिवेशनाला आलो असं भुजबळांनी म्हटलं होतं। मात्र आता अधिवेशन सुरू असतानाच भुजबळ निघून गेल्याची माहिती आहे आणि या संदर्भातच अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, राष्ट्रवादीचं अधिवेशन होतं, महत्त्वाच्या नेत्यांनी गळ घातली म्हणून मी आलो, मात्र अधिवेशन सुरू असतानाच भुजबळ निघून गेले, त्यामुळे त्यांची नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच कल्याणी, माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानंतर भुजबळ हे नाराज होते। त्यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली। मात्र जेव्हा पक्षाचं शिबिर शिर्डी येथे आयोजित करण्यात आलं आणि तेव्हा अशी माहिती मिळाली की छगन भुजबळ या शिबिराला हजेरी लावणार आहेत, ते या पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहणार, तेव्हा अशी कुठेतरी शक्यता वर्तवण्यात आली की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यामध्ये यश आलेलं आहे। अशा बातम्या सुरू असताना, अशी चर्चा सुरू असतानाच छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की मी पक्षाच्या शिबिराला आलेलो आहे, पक्षाचं शिबिर हे कोणा एका व्यक्तीचं नाही असं त्यांनी म्हटलं। त्याचसोबत पक्षातल्या सुनील तटकरे असतील किंवा मग प्रफुल्ल पटेल असतील यांनी मला विनंती केली। काल प्रफुल्ल पटेल यांनी माझी 2 तास भेट घेतली, तेव्हा त्यांनी मला म्हटलं की पक्षाच्या शिबिराला काही वेळासाठी तुम्ही येऊन जा। फोनवरून सुनील तटकरे यांनी मला विनंती केली की तुम्ही पक्षाच्या शिबिरासाठी काही वेळासाठी येऊन जा, त्यामुळे मी इथे आलेलो आहे। सकाळी 11:30 वाजता छगन भुजबळ या ठिकाणी पक्षाच्या शिबिराला त्यांनी हजेरी लावली आणि बरोबर 1 वाजता त्यांनी या ठिकाणाहून ते निघून गेले। तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही पक्षात 2 दिवसीय शिबिर आहे, मात्र तुम्ही आताच निघून जात आहात। तेव्हा त्यांनी म्हटलं की मला पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं म्हणून मी इथे आलेलो आहे। मात्र त्यांनी अजूनही अजित पवारांची भेट घेतलेली नाही। या संदर्भात जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की अजित पवार यांच्याशी काही बोलणं झालं का, त्यांची तुम्ही भेट घेतली का, तेव्हा त्यांनी मात्र बोलण्यास टाळाटाळ केली, त्यांनी मौन बाळगलं। त्यामुळे आता त्यांची नाराजी अजित पवार यांच्यावरतीच आहे का, छगन भुजबळ हे अजूनही नाराज आहेत का, असे अनेक प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केले जात आहे। फक्त विनंती केल्यामुळे जिथे मी आलोय, नाराजी दूर झाली नाही असं याचा बिलकुल अर्थ तुम्ही काढू नका असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। म्हणजे छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा त्यांनी स्वतःहून संकेत दिलेत की त्यांची नाराजी अजून काही जी आहे ती दूर झालेली नाही। त्यामुळे आगामी दिवसात छगन भुजबळ यांची नक्की काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाच्या शिबिराला सीमा, त्यामुळे आता छगन भुजबळ हे नाराज असल्याचे संकेत त्यांनी स्वतः दिले, त्यामुळे ही नाराजी आता पक्षश्रेष्ठी कशा पद्धतीने दूर करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।